हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर मित्रांनो, आज आपण स्ट्रॉबेरी केकची डिझाईन आणि स्ट्रॉबेरी केक कशा पद्धतीने बनवतात हे शिकणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला नवीन नवीन फ्लेवरचे केक जर शिकायचे असतील किंवा त्यांच्या डिझाईनी बघायच्या असतील तर प्लीज हर्षिताज रेसिपीला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आणि डिझाईन बघण्यास मदत होईल. तर तुम्ही बघू शकतात मी कशा पद्धतीने केक बनवत आहे. तर मित्रांनो, तुम्ही स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक नक्की ट्राय करा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात मी स्ट्रॉबेरी क्रश त्यात ॲड केलेला आहे. तुम्ही केक बनवत असताना साखरेचं पाणी टाकायला विसरू नका, जेणेकरून तुमचा केक गोड आणि नरम राहील. तर तुम्ही बघू शकतात मी केकच्या चारही बाजूनी साखरेचं पाणी ॲड केलेलं आहे. तर मित्रांनो, चला आपण आता केकची फिनिशिंग करायला सुरुवात करूया. जर तुम्हाला केकची फिनिशिंग करताना त्रास होत असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करा. तुम्ही बघू शकतात मी कशा पद्धतीने साइडिंगचा केक कापत आहे, त्यामुळे केकची फिनिशिंग लवकरात लवकर जमते. तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा. तुम्ही बघू शकतात किती इझिली केकची फिनिशिंग जमून गेलेली आहे. जर मित्रांनो तुम्हाला केकची फिनिशिंग किंवा केकची डिझाईन आवडली असेल तर प्लीज कमेंट करून कळवा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून तुम्हाला मी नवनवीन व्हिडिओ आणि डिझाईन तुमच्यासाठी घेऊन येईल. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात किती लवकर केकची फिनिशिंग जमलेली आहे. तर मित्रांनो, ही ऑर्डर मला दुपारी 12 वाजता आली आणि त्यांनी सांगितलं की पिंक कलरमध्ये तुम्ही केकची डेकोरेशन करा. तर तुम्ही बघू शकतात मी पिंक कलरच्या कलरनी केकवर फिनिशिंग करत आहे. ही ऑर्डर देताना त्यांनी मला फोटो सेंड केला होता आणि त्यांनी सांगितलं की मला असाच केक बनवून द्या. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात मी कशा पद्धतीने हा केक डेकोरेशन करत आहे. तर मित्रांनो, बघा कसा तयार झालेला आहे केक. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात मी कशा पद्धतीने केक बनवत आहे. तर मित्रांनो, ही डिझाईन अतिशय सोपी आणि सरळ बनवलेली आहे. तर तुम्ही
बघू शकतात मी कशा पद्धतीची डिझाईन बनवत आहे. तर आपला केक रेडी झालेला आहे. आता चला आपण त्यावर डेकोरेशनसाठी थोडी मनी टाकूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात केक अतिशय सुंदर दिसत आहे. नंतर मी त्यावर केक बर्थडे बॉयचं नाव टाकून घेतलं. तर तुम्हाला हा केक कसा वाटला नक्की सांगा आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक्यू.